वेलकम टू माय न्यू ब्लॉग. हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये. आरवने तर सुरुवात केलीच आहे ब्लॉगची. आता आपण कुठे चाललो आहे हे काय सांगायची गरज नाही, तुम्हाला आता थंबनेलवरनं आणि टायटलवरनं कळलंच असेल. सो आपण आता वसईवरून निघालो आहे आणि आपण जाणार आहोत अलिबागला. या आधी सुद्धा आपण अलिबागची पिकनिक केली होती, पण तेव्हा मला काही शूट करायला मिळालं नव्हतं, म्हणून म्हटलं आता शूट करूया प्रॉपर. आणि म्हटलं ह्यावेळेस आपण काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स घेऊया, म्हणून आम्ही चाललो आहोत M2M फेरीने मुंबई टू मांडवा असं जाणार आहोत आणि मग मांडवावरून अलिबाग. सो आपण आता वसई गावामधून निघालो आहोत, म्हणून आपल्याला हायवेला जाण्यासाठी ही फेरी बोट बरी पडते. मग आपण वसई डॉकवरून ही भाईंदरपर्यंतची फेरी बोट घेतली आहे. आपल्याला आता डबल फेरीमध्ये बसावं लागणार आहे. व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगत आहे, व्हिडिओ थोडीशी मोठी होईल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती दिली आहे, खूप छान एक्सपिरियन्स शेअर केला आहे. सो शेवटपर्यंत व्हिडिओ कंटिन्यू बघा. आपण भाईंदर ईस्टला आहोत आणि आता इथून आपण चाललो हायवेला. आता आपण फाटकला जाऊन तिकडून डायरेक्ट भाऊचा धक्का. आता आपण अंधेरीला आहोत आणि आपल्याला दाखवतात 45 मिनिट्स. तुम्ही बघू शकता 45 मिनिट्समध्ये आपण पोहोचणार आहोत. पण आपली बोट आहे, फेरी बोट जी आहे ती आहे 2:30ची आहे. छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे इकडे पुढे गेल्यानंतर. छान असा व्ह्यू होता त्याचा. आमचं फिरणं बऱ्याच वेळा होत असतं आणि ह्यामध्ये मला एक चांगला असा अनुभव आला आहे. तो म्हणजे जेव्हा आम्ही बाहेर फिरायला निघतो ना, तेव्हा क्लायमेट इतकं सुंदर असते ना. तुम्ही बघू शकता व्ह्यू इतका सुंदर आहे. अंधेरीपासून तुम्ही हायवेला जेव्हा पुढे जातात तेव्हा एक वेगळीच मुंबई तुम्हाला बघायला मिळते. हायवेचे रोड, ब्रिज एकदम नीट आणि क्लीन आहेत. अगदी छान असे त्याचे रस्ते बनवले, त्यामुळे गाडी चालवायला पण एक वेगळीच मजा येते. इथं मुंबई कशी दिसते. भाऊच्या धक्क्यावरून आपल्याला M2M फेरी पकडायची आहे. तर तिथे जाण्यासाठी आपल्या बँड्रा वर्ली सिलिंगवरून जावं लागतं. त्याआधी आपल्याला एक टोल लागला आहे. आणि आता आपण आहोत बँड्रा वर्ली सिलिंगवरती आणि इतकं सुंदर आणि अद्भुत असं वाटतंय ना, खूप सुंदर असं वाटतं की आपण मुंबईत नाहीच आहोत. फिरायला जाताना मी ऑलवेज ओव्हर एक्सायटेड असते आणि मला खूप मज्जा येते आणि सगळ्याच गोष्टी कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर नाही करू शकत आपण. आणि जी हौशी लोक असतात ना, ती अशी बाहेर गेल्यानंतर त्यांना जे असे छान छान व्ह्यूज दिसतात ना, ती बघितल्यानंतर खरंच खूप आनंद होतो. तशातली मी आहे. मला खरंच खूप आनंद होतो असं वेगळं काय बघितल्यानंतर. आपण आता बँड्रा वर्ली सिलिंगवरून पुढे आलो आहोत आणि आता आपल्याला पूर्ण भारतातल्या एक असलेल्या अंडर वॉटर टर्नलमधनं आपण जाणार आहोत. पूर्ण भारतामधील हा पहिला समुद्राखालील टर्नल आहे, त्यामुळे बराचसा वेळ वाचला जातो. हा मुंबई कोस्टल रोडचा सगळ्यात महत्त्वाचा असा भाग आहे. ह्याची लांबी जी आहे ती 2.7 किलोमीटर इतकी आहे. हे 2 टर्नल्स आहेत जे अरबी समुद्रामधनं मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटीपासून मलबार हिल इथे असे जुळले जातात. आणि इतका सुंदर असा अनुभव आहे. हा अनुभव घेण्यासाठी एकदा तरी तुम्ही इथून नक्की या. इथे स्पीड लिमिट 60 आहे, त्याच्यामुळे तुम्ही जास्त स्पीडने गाडी चालू शकत नाही. प्लस इथे कॅमेरेज आहेत सगळीकडे आणि खूप साऱ्या इन्स्ट्रक्शन्स लावलेल्या आहेत. सो त्या सगळ्या फॉलो करा आणि सेफ ड्राईव्ह करा. खूप सुंदर आहे, तुम्ही बघू शकता. ओ माय गॉड, किती मोठा आहे हा रूट. बापरे, बट इट्स व्हेरी नाईस. असं वाटतं की आपण इंडियाच्या बाहेर आहोत. वाव. नो, इट्स फर्स्ट टाइम. आपण फर्स्ट टाइम आलो ह्या रूटने. काय राहणार असं मी टाकू शकते ना.
हाँ बँड्रा वर्ली सिलिंग देख उसके विले वो जो जे देवाने ठरवलेलं असतं ना ते होतंच. आम्ही कॅन्सल केलेलं, आम्ही बाय रोड जाणार होतो पण म्हटलं की जी रोरो M2M रोरो जी आहे फेरी बोट ती आम्हाला मिळत नव्हती सकाळची, म्हणून आम्ही बाय रोड जाणार होतो. पण गॉडने जे ठरवलेलं असतं तेच होतं ऑलवेज. आणि आमचं बुकिंग झालं. 2ची आम्हाला बोट पण मिळाली, फेरी बोट 2 की 2:30ची आहे. आणि आम्हाला बँड्रा वर्ली सिलिंग करून हा अंडर वॉटरचा रोडसुद्धा आपल्याला पार करायला मिळाला. किती सुंदर. ओ माय गॉड किती मोठा आहे हा. आता इथे आपल्याला हे आय थिंक संपला का हा रूट की आपल्याला इथे वॉटर दिसणार आहे. वाव, इट्स रूट फिनिश. 60चा स्पीड ठेवा तुम्ही. मरीन लाईन स्टेशन, काळबादेवी नरिमन पॉईंट, मंत्रालय. हे बघा इथून आता आपल्याला हे वेगळे वेगळे रूट्स जाणार आहे तिथून. बट आपल्याला जायचं आहे फुल स्ट्रेट. आपल्याला जायचं आहे भाऊच्या धक्क्याला. सो M2M जर तुम्ही टाकलात, ओके हा बघा इथे साईडला जो हा वॉटर दिसतोय समुद्र, त्या समुद्राच्या आपण अगदी मधून आलेलो आहोत. खूपच सुंदर अनुभव होता हा. नक्की हा अनुभव एकदा तरी घ्या. ॲक्च्युली हा रूट आपल्याला खूप लांब पडतो, परंतु एकदा तरी हा अनुभव घेण्यासाठी ह्या रूटने नक्की या. हे बघा इथून लेफ्ट घ्यायचं आहे आपल्याला भाऊच्या धक्क्याला जाण्यासाठी. आणि इथे छान असा स्टॅच्यू आहे, तुम्ही बघू शकता, जलपरीचा स्टॅच्यू. गुगल मॅपवरती लोकेशन जरी टाकलं असलं तरीसुद्धा इथून खूप सारे असे जे रस्ते आहेत ते कन्फ्युजिंग आहेत, त्याच्यामुळे विचारत जा. आता आपण एंट्री केली आहे, तो डॉकचा एंट्रन्स आहे. इथून मध्ये गेल्यानंतर तुम्ही डायरेक्ट डॉकलाच पोचता. आणि इथे येता येता तुम्हाला बऱ्याच साऱ्या कंपनीज बघायला मिळतील. सो तिथून विचारत तुम्ही येऊ शकता. बघा आता आपण डॉकला आलो आहोत. बघा आपण आता पोचलो भाऊच्या धक्क्याला. इकडून एंट्री आहे आणि इथे आपली गाडी पार्क केली आहे. इथे हा वेटिंग एरिया आहे. इकडे हे गेट लावलं, हे ओपन होणार आहेत आणि इथून आपल्याला गाडी घेऊन जायचं आहे स्ट्रेट इकडून ह्या रूटने. बघा आणि ही आपली बोट इथे उभी आहे, तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला मधून दाखवेलच. आता आपल्याला थोडा वेळ वेटिंग करायचं आहे कारण आपली बोट आहे 2:40ची आणि आपण आता 1 वाजता इथे पोहोचलो. तो थोड्या वेळ आपल्याला थांबावं लागणार आहे. 1 तास आधी मध्ये जाऊन देतात आपल्याला. चला आता आपल्याला एंटर मिळते आहे. इथे हे तिकीट आपण जे काढलं होतं ऑनलाईन ते चेक झालं आहे. जायचं ना, ओके. रिसिप्ट देणार ते आपल्याला इथून. ओके हां हे बघा हे आपल्याला मिळाले आहेत. हे हाताचे बँड आहेत आणि हे तिकीट आहे. हे बघा. चला तर आपल्या इथून एंट्री मिळाली आहे मध्ये जाण्यासाठी आणि ते फुल चेकिंग होणार, त्याच्यानंतरच गाडीमध्ये सोडणार. हे बघा अशा प्रकारे एक गाडीचं आणि 3 आपल्या तिघांचं असं हे आलं आहे तिकीट्स. आणि हे हातामध्ये बांधण्यासाठी आलं आहे. हे बघा ह्याच्यावरती मेन्शन आहे 2:40ची आपली गाडी आहे रोरो फेरी. हे बघा चेकिंग होते फुल एकदम इकडे. तुम्ही बाईक घेऊन जाऊ शकता, सिंगल पर्सन जाऊ शकता, सायकल घेऊन जाऊ शकता. हे बघा ते सायकलवाले पण आहेत, बाईकवाले सुद्धा आहेत. आता आपली बोट आली आहे तर त्यात नाही बघा ह्या गाड्या रिकामी होत आहेत, सगळ्या बाहेर येत आहेत. आता ही बोट खाली झाली की आपण जायचं आहे बोटीमध्ये. अरे बघ ते एंट्री आली. आता आपली मध्ये एंट्री झाली आहे, गाडीसुद्धा पार्क झाली आहे. आता चला मी तुम्हाला पूर्ण बोट दाखवते. गाडी पार्क केल्यानंतर वरती जाण्यासाठी दोन्ही साईडून स्टेअरकेस दिले आहेत. ते बघा आपल्याला इथून वर चढायचं आहे, इकडून पण आहे आणि बघा समोरून सुद्धा इथून आहे. इथून सुद्धा तुम्ही जाऊ शकता. मुंबई टू मांडवा अशी ही रोरो फेरीची बोट जी आहे ती 2 फ्लोअरमध्ये आहे. चला तर मी तुम्हाला आता वरती दाखवते कसं आहे. तुम्हाला इथे छान असं कॅफेटेरिया सुद्धा मिळणार आहे आणि फोटो काढण्यासाठी अगदी छान अशी स्पेस आहे. मी इथे ओपन डेकमध्ये बसू शकता किंवा मध्ये AC मध्ये सुद्धा बसू शकता आणि खूप लार्जेस्ट आणि खूप मोठी अशी स्पेस आहे. आता मी तुम्हाला रोरोच्या फ्रंट साईडला घेऊन जाते. इकडे ओपन डेक आहे, इकडे खूप साऱ्या चेअर अशा बसण्यासाठी आहेत आणि खूप मोठी स्पेस आहे, तुम्ही बघू शकता.
छान अशी मोठी स्पेस आहे आणि इथून तुम्ही छान असा आनंद घेऊ शकता. जेव्हा बोट चालू होते तेव्हा खूप सुंदर वाटतं इकडून, कारण बोट पुढे चाललेली असते आणि आपण इथे छान असं बसून ही बोटीची सफर एन्जॉय करू शकतो. इकडे फोटो काढण्यासाठी सुद्धा खूप छान अशी प्लेस आहे. चला तर आता मी तुम्हाला इंडोर एअर कंडिशन लॉज दाखवते. हे बघा इकडे छान असे बसण्यासाठी सोफाज आहेत आणि इथे मध्ये कॅफे सुद्धा आहे. तुम्हाला काय हवं तर तुम्ही इथून ऑर्डर करू शकता. आणि हे बघा आता बोट आपली निघाली आहे आणि डीप समुद्रामध्ये जेव्हा बोट जाते तेव्हा बोट बऱ्यापैकी हालते. बॅलन्स नाही करतायत, तुम्ही चालू नाही शकत बोटीवरती. मी चालता चालताच व्हिडिओ काढली आहे. तुम्ही बघू शकता बाजूने खूप सुंदर असं हे क्लायमेट आणि खूप छान वाटत आहे. सगळ्या बाजूला बोटी दिसत आहेत आणि समुद्र अगदी डीप. Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like. आता मी तुम्हाला रोरो फेरीच्या बॅक साईडला घेऊन आली आहे आणि इथे वेगवेगळे डेक आहेत. तुम्ही ज्याप्रमाणे पैसे भराल त्याप्रमाणे तुम्हाला ते डेक तुम्ही ॲक्सेस करू शकता. हा सुद्धा ओपन डेक आहे आणि हा स्कोडा स्कायलॅक डेक आहे आणि इथे तुम्हाला ओपन बारसुद्धा मिळेल. जेव्हा तुम्ही ऑनलाईन बुकिंग करता त्यामध्ये वेगळे स्लॉट्स येतात, त्यामध्ये तुम्ही हे बुकिंग करू शकता. त्याचे फोटो लास्टला टाकत आहे, सो म्हणून व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. मला माहिती आहे व्हिडिओ थोडी मोठी होत आहे, परंतु तुम्हाला पूर्ण ह्या व्हिडिओमधनं माहिती मिळेल. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे मी बोटीच्या शेवटी आली आहे. हे बघा इकडून हा जो डोर आहे इथून आपल्याला बाहेर निघायचा आहे आणि मगाशी आपण ज्या डोरने आलो तो इन आहे होता, हा आउट आहे. बोटीवरती वेगवेगळे झोन आणि वेगवेगळे डेक आहेत. त्यामधलाच हा जो समोरचा आहे तो द स्टार बोर्ड बार हा बार आहे. इकडून तुम्ही म्युझिकचा सुद्धा आनंद घेऊ शकता. ते येण्यासाठी तुम्हाला आणखीन एक फ्लोअर चढून यावं लागेल. हे जे समोरचं दिसते तो मगाशी मी तुम्हाला ओपन डेक दाखवला तो आहे. Tall buildings as the chemicals they take us higher. The night. चला तर आता आपली रोरो पोचली आहे मांडव्याला आणि आपण आता निघण्यासाठी खाली आलो आहोत. हे बघा आता हा जो डोर आहे तो हळूहळू ओपन होईल, त्यानंतर आपल्याला हळूहळू बाहेर निघता येईल. M2M फेरीची वेबसाईट जी आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तसेच त्याचे जे फोटो आहेत ते मी व्हिडिओच्या शेवटी अपलोड करत आहे, सो तुम्ही ते बघून तुम्ही बुकिंग करू शकता. चला तर आपण रोरोमधनं बाहेर निघालो आहोत. आता आपल्याला मांडवावरून अलिबागला जायचं आहे आणि जे कार घेऊन नाही आहेत त्यांच्यासाठी सुद्धा इकडून त्यांच्या काही व्हेकल्स आहेत त्या अवेलेबल आहेत. सो तुम्ही ह्याच्याने बाहेरपर्यंत जाऊ शकता. तुम्ही जेव्हा रोरोमधनं निघता त्याच्यानंतर लगेचच तुम्हाला तिथे कुठलेच व्हेकल अवेलेबल नाही, थोडं बाहेर पडावं लागतं. त्यानंतर कुठलेही जे ट्रान्सपोर्ट आहे ते तुम्हाला अवेलेबल होतं. सो त्याच्यासाठी ह्या असतील. एक्झॅक्ट मला माहीत नव्हतं त्या रोरोच्याच आहेत की हॉटेलच्या वगैरे होत्या, पण तिकडे नाव लिहिलं त्या हिशोबाने मी तुम्हाला सांगितलं. चला आपण जेट्टी रोडने बाहेर आलो आहोत. आता आपल्याला हॉटेलला जायचं आहे आणि आता आपण आहोत मांडवामध्ये. आपल्याला हॉटेलला जायचं अलिबागमध्ये. आपल्या हॉटेलला जायला 2 तास दाखवत आहेत. आपण 6ला आता हॉटेलला पोहोचणार. इकडचे रस्ते सुद्धा आपल्या वस्तीसारखे आहेत. तुम्ही बघू शकता छान असे हिरवेगार आणि सुंदर रस्ते आहेत. एक म्हणजे आपल्या वस्तीसारखे खराब रस्ते इथे नाही आहेत. इकडच्या एक रस्त्याला तुम्हाला एकही खड्डा दिसणार नाही. बघा किती सुंदर रस्ते आहेत, तुम्ही बघू शकता. बघा झाडं मात्र वसईसारखी आहेत. चला तर वसईवरून मांडव्याला रोरो फेरीने कसे यायचे त्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ बनवला होता. आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही अलिबागमध्ये कुठे राहणार, काय खाणार ह्याचे सगळे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. सो तो पुढचा व्हिडिओ नक्की बघा. टू बी कंटिन्यू. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. व्हिडिओ असेच आवडत असेल चॅनल सबस्क्राईब करा.